कल्याणमध्ये अमराठी माणसाकडून मराठी माणसावर झालेल्या हल्ल्यानंतर मोठं वादंग उठलंय. या मुंबईसाठी 40 मराठी माणसांनी बलिदान दिलं होतं. त्याच मुंबईत आणि मुंबईच्या आसपासच्या प्रदेशात मराठी माणूस सुरक्षित आहे का, असा प्रश्न केला जातोय. आता मराठी माणसाचा मुद्दा निघालाय म्हणजे बेळगाव पण येणारच, आणि बेळगावचं नाव आलं तर आणखी एक महत्त्वाचं नाव येतं, ते म्हणजे छगन भुजबळ यांचं. आता निश्चितच हे समीकरण आपण पाहिलंय, पण या समीकरणात अनेक किस्से असे आहेत, ते आपल्याला वेगळ्या अँगलनी पाहता येईल. कारण भुजबळांनी बेळगावातल्या मराठी माणसासाठी जो लढा दिलाय, तो खरंच कौतुकास्पद आहे. खरं तर वर्तमानाच्या राजकारणात बेळगाव आणि भुजबळ हे दोन्ही मुद्दे देखील चर्चेतच आहेत. त्यामुळं आज आपण एक असा किस्सा पाहणार आहोत, की ज्यामध्ये भुजबळांनी वेषांतर करून बेळगावात एंट्री घेतली होती. आता नेमका हा किस्सा काय आहे आणि तो नेमका कसा घडला, या सगळ्यांबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाच्या राज्याची रचना कोणत्या आधारावर होणार, हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. अनेकांची आपापल्या पद्धतीनं वेगवेगळी मतं होती, सल्लेही त्यांनी दिले होते. आता सरता शेवटी गाडी येऊन ठेपली होती ती भाषेवर. भाषेच्या आधारावर राज्यांची रचना झाली, पण तरी देखील मराठी भाषिक मुंबई प्रांत आणि गुजराती भाषिक गुजरात हे दोन्ही एकत्रच होते. पुढे बऱ्याच संघर्षानंतर गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन वेगवेगळे राज्य तयार झाले, पण तरी देखील महाराष्ट्रातल्या दक्षिणेमधील सीमा प्रश्न तसाच होता. बेळगाव, निपाणी यासारखे जिल्हे अजूनही महाराष्ट्राचा भाग होणं बाकी होतं. तिथं मराठी भाषिकांचा टक्का हा जास्त असला तरी कर्नाटक सरकार काही हे जिल्हे सोडायला, महाराष्ट्राला सोडायला तयार नव्हते. त्यामुळं महाराष्ट्र आणि कर्नाटकात खटके उडत होते. त्यातूनच 80च्या दशकात कर्नाटक सरकारनं राज्याच्या प्रत्येक भागात कानडी भाषा सक्तीची केली. आता ही बाब बेळगावातल्या मराठी भाषिक जनतेवर अन्याय करणारी होती. त्यामुळं महाराष्ट्र एकीकरण समितीनं या विरोधात आवाज उठवायचा निर्णय घेतला. त्यांना साथ लाभली ती महाराष्ट्रातल्या काही नेत्यांची, ज्यात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि एस.एम. जोशी या नावांचा समावेश होता. या नेत्यांनी 1 नोव्हेंबर रोजी बेळगावात जाऊन आंदोलन करायचा निर्णय घेतला. पण ही बाब कर्नाटक सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्याची बंदी घातली. तसंच केंद्रातल्या काँग्रेस सरकारशी बोलणं करून कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणामुळे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांना घरातच नजरकैद केलं. पण बाळासाहेब ठाकरेंचा एक वाघ अद्यापही मोकळाच होता, तो म्हणजे त्या वाघाचं नाव म्हणजे छगन भुजबळ. त्यावेळी छगन भुजबळ माझगाव मतदारसंघातून आमदार होते आणि त्यांच्या हालचालीवर देखील पोलीस नजर ठेवून होते. त्यामुळं भुजबळांना देखील काही करणं अवघड जात होतं. अशातच भुजबळांनी एक पांढरा शुभ्र कुर्ता पायजामा आणि कोल्हापुरी चप्पल घातली, सोबत खांद्यावर एक शबनमही घेतली. आता या सगळा जो काही वेश त्यांनी घेतला, तो एक पत्रकाराचा वेश होता आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन थेट मातोश्री त्यांनी गाठली. मातोश्री बाहेर पोलिसांनी भुजबळांना आपण कोण आहात असं विचारल्यानंतर आणि कशासाठी आले असं विचारल्यानंतर भुजबळांनी मी पत्रकार पांडे बाळासाहेबांची मुलाखत घेण्यासाठी आलोय. अर्थात पोलिसांनी भुजबळांना मातोश्रीच्या आत सोडलं. पुढं भुजबळ बाळासाहेबांना भेटले तेव्हा बाळासाहेब देखील त्यांना ओळखू शकले नाही. पण जेव्हा भुजबळांनी त्यांची स्वतःची ओळख सांगितली तेव्हा बाळासाहेबांचा आनंद गगनाला भिडला. त्यानंतर बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन भुजबळ विमानानं गोव्याला गेले. तिथं त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे किरण ठाकूर आणि नारायण आठवले भेटले. नंतर मुंबईहून दुसऱ्या विमानानं त्या काळी प्रसिद्ध मेकअपमॅन प्रमोद नलावडे जे होते तेही तिथं होते. त्यावेळी वेषांतर करून बेळगावला ते दाखल व्हायचं असा डाव भुजबळांचा होता. त्यासाठी मेकअपमॅन नलावडेंनी भुजबळांना दुबईच्या एका व्यापाऱ्याचा लूक दिला. भुजबळांची मिशी काढण्यात आली. त्यांना दुबई स्टाईलची दाढी देखील लावण्यात आली. तसंच 70च्या दशकातील सिगारेटचा पाईपही त्यांना देण्यात आला आणि 3 पीस सूट घालून भुजबळ दुबईचा व्यापारी इक्बाल शेखच्या लुकमध्ये तयार झाले आणि 4 चाकीनं बेळगावच्या दिशेनं निघाले. त्यांच्यासोबत एक कानडी भाषा जाणणारा मराठी माणूस देखील होता. तो भुजबळांच्या गाडीचा ड्रायव्हर बनला. जेव्हा कधी पोलीस भुजबळांची गाडी अडवायचे तेव्हा हा ड्रायव्हर समोर येऊन कानडीत पोलिसांशी संवाद साधायचा आणि म्हणायचा की हे दुबईचे व्यापारी इक्बाल शेख आहेत, यांना बेळगावात पाईपचा कारखाना टाकायचा आहे आणि पोलिसांना काही पाईपचे सॅम्पल देखील दाखवायचा. त्यामुळे पोलिसांना संशयाची जी काही जागा आहे ती राहतच नव्हती. पुढे असं करता करता भुजबळ रात्रीच्या सुमारास
बेळगावात दाखल झाले. त्यांनी एका व्यापाऱ्याकडेच रात्र देखील काढली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भुजबळ आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. भगवा फेटा आणि पांढरा कुर्ता घातलेल्या भुजबळांना पाहून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि भुजबळांनी जोरदार भाषण दिलं. पण त्यापूर्वी सकाळी महाराष्ट्राच्या काही वर्तमानपत्रामध्ये इक्बाल शेखच्या वेशातले भुजबळांचे फोटो छापण्यात आले आणि हेडलाईन होती, छगन भुजबळ बेळगावात दाखल. ही बाब कर्नाटक सरकारसाठी मोठी अपमानास्पद ठरली. कर्नाटक पोलिसांनी तात्काळ भुजबळांना, त्यांची साथ देणाऱ्यांना, स्थानिक शिवसैनिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली आणि जवळपास 3 महिने भुजबळांना तुरुंगात राहावं लागलं. मात्र या घटनेनंतर छगन भुजबळ हे नाव मुंबईपुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आणि विशेष बाब म्हणजे भुजबळांनी दाखवून दिलं की गनिमी कावा हा मराठी माणसाच्या रक्तातच आहे. तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. धन्यवाद.